नमस्कार. वेलकम ऑल, वेलकम ऑल, वेलकम ऑल. सर्वांचं फ्री रेकी लेवल मध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? कसे आहात? माईक ऑन करा. माईक ऑन करायचा आहे. माईक ऑन करा. बघा बरं, होतोय का माईक ऑन? हो, झालाय हा झालाय. नाही येस येस येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त. येस. चला, बाकीचं कोणाचं तरी एक माईक ऑन आहे तेवढं बघा ना, आपलं चेक करा. आपल्या घरचा आवाज येतो आहे का तेवढं चेक येतो करून. ना? हो हो तुमचा यायला तुमच्या फोनवरचा. मग याच्यावर बघा आता येतोय का? हे आहे आता. सगळ्यांनी आपला माईक म्यूट करायचा आहे. माईक म्यूट कर पटकन. ओके, चला. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा पटापट. बघा, हा एनर्जीचा क्लास आहे. जेवढे तुम्ही कॅमेरे ऑन करणार आहात तरच तुम्हाला त्याची एनर्जी मिळू शकते. चला, आपण आज बघणार आहोत रेकी. येस. चला, आपल्याकडे बघा, सर्वांकडे नोटबुक पेन आहे. तर त्या नोटबुक पेन मध्ये आपल्याला आज काही गोष्टी लिहायच्या आहेत. त्याच्या आधी सर्वांनी एक काम करायचं आहे. आपले दोन्ही हात रफ करायचे आहेत. चला, माझ्या बरोबर प्रॅक्टिकल करायचं आहे. आपले दोन्ही हात रफ करायचे आहे. एक हात आपला मागे जाऊ द्या. डावा हात, आपला डावा हात मागे जाऊ द्यायचा आहे. मागे जाऊ द्या आणि स्वतःच्या पाठीवर शाबासकी द्यायची आहे. करा, सगळ्यांनी करा. स्वतःच्या पाठीवर शाबासकी द्यायची आहे. तर आता का आपण स्वतःच्या पाठीला स्वतःला का शाबासकी दिलेली आहे? का बघा, आपल्या ग्रुपमध्ये एवढे लोक होते, त्याच्यामधून तुम्ही डिसिजन घेतलेला आहे. लिंक तर मी प्रत्येकाला पाठवलेली होती, पण त्याच्यामधून तुम्ही असा डिसिजन घेतलेला आहे का येस, मला हा क्लास करायचा आहे, येस, मला माझ्या लाईफमध्ये चेंजेस आणायचे आहे, आणि तुम्ही तो पुढाकार घेतलेला आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? तर म्हणून ही आपणच स्वतःला शाबासकी द्यायची आहे. आता सर्वांनी काय करायचं आहे? आपल्याकडे असलेल्या नोटबुक पेन मध्ये, आपल्याकडे असलेल्या सर्व नोटबुक पेन मध्ये आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या लिहायच्या आहेत. कॅमेरे ऑन करायचे आहेत. कॅमेरे ऑन करायचे आहेत. चला पटापट. आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपल्याला लिहायच्या आहेत. आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपल्याला लिहायच्या आहेत. आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपल्याला लिहायच्या आहेत. सर्व जबाबदाऱ्या कोण लिहित आहे? जे लिहिणार आहे ते त्याच्यातून आज सुटणार आहेत. सर्व जबाबदाऱ्या आपल्याला लिहायच्या आहेत. येस, व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपल्याला लिहायच्या आहेत. आपल्यावर असलेल्या सर्व जबाबदाऱ्या आपल्याला राईट डाऊन करायच्या आहेत. राईट डाऊन. चला पटापट सगळ्यांनी लिहायचे आहे. जे लोक लिहितील त्यांना खरंच क्लासचा खूप सुंदर रिझल्ट मिळणार आहे. तुम्हाला क्लासचा जर खरंच खूप छान अनुभव हवा असेल तर तुम्हाला राईट डाऊन करायचे आहेत.
येस, व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. चला पटापट करा. सर्वांनी आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या लिहायच्या आहे आणि पुढच्या पेजवर आपल्याला लिहायच्या आहे आपल्या ज्या समस्या आहेत, आपल्यावर कोणते संकट आहेत, त्या दुसऱ्या पेजवर आपल्याला लिहायच्या आहे. आपल्यावर कुठल्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला दुसऱ्या पेजवर लिहायच्या आहेत. आपल्यावर कुठल्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला पुढच्या पेजवर लिहायच्या आहेत. व्हेरी गुड. सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या आणि आपल्या समस्या लिहायच्या आहेत. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आपल्यावर ज्याही काही समस्या आहेत, ज्या जबाबदाऱ्या आहेत, आपल्या घराप्रती, आपल्या स्वतः प्रती ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व राईट डाऊन करायच्या आहेत. व्हेरी गुड. राईट डाऊन. राईट डाऊन. सर्वांनी लिहायचे आहेत. कोणाच्या लिहून झाल्या त्यांनी हँड रेस करायचे आहेत. कोणाच्या लिहून झाल्या आहेत? आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या समस्या कोणाच्या लिहून झालेल्या आहेत त्यांनी हँड रेस करायचे आहेत. डन. येस. अजून कोणाचं झालं आहे? प्रतिमा मॅडमच्या झालेल्या आहेत. येस, व्हेरी गुड. हेमांगी मॅडमच्या झालेल्या आहेत. येस. विजय सरांच्या झालेल्या आहेत. चला, बऱ्याच लोकांचे झालेले आहेत. तर आता मला सांगा का कोण शेअर करेल? बघा, आपल्या सगळ्यांच्या थोड्याफार पुढे मागे सेमच राहता, त्याच्यात जास्त फरक राहत नाही. ज्या समस्या आहेत, ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सर्वांच्या सेमच राहतात, थोडाफार फरक राहतो. कोण शेअर करेल? कोण शेअर करणार आहे सांगा. हेमांगी मॅडम, कॅमेरा माईक ऑन करायचा आहे. हेमांगी मॅडम, माईक ऑन करा तुमचा. बघा होतोय का? माझा आवाज येतो आहे सगळ्यांना? थंब दाखवा माझा आवाज प्रॉपर येत असेल तर. माझा आवाज येतो आहे सगळ्यांना? हा. अर्चना मॅडम बोला, तुमच्या लिहून झालेल्या आहेत तर समस्या सांगा तुमच्या काय काय आहे. माईक ऑन करा तुमचा. अर्चना पोटे मॅडम. अर्चना पोटे मॅडम. पूजा मॅडम बोला. त्यांना आवाज नाही जाते मला वाटतं. पूजा मॅडम. पूजा
गजामल मॅडम माईक ऑन करा. सारिका मॅडम बोला. तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तुमच्या समस्या, तुम्ही त्याच्यातच राहणार आहात. जे बोलतील ते त्याच्यातून बाहेर पडणार आहेत. सारिका मॅडम बोला. सारिका देवकर मॅडम. सारिका देवकर मॅडम माईक ऑन करा. सारिका देवकर मॅडम, माझा आवाज येतो आहे सगळ्यांना? हो येतो, प्रॉपर येतो. हा हा. सारिका देवकर मॅडम, तुम्ही हँड रेज केलेला आहे. राजेश सर बोला. हॅलो. हा बोला. नमस्कार मॅडम. हो बोला. समस्या सगळ्यात पहिली माझी जबाबदारी आहे की माझं होम लोन क्लिअर करायचं, ही माझी जबाबदारी आहे. अजून? हॅलो. हो बोला, येतोय आवाज येतोय. मुलाची बर बर हा. मुलाची फी भरायची स्कूलची, त्याच्या फ्युचरसाठी इन्व्हेस्टमेंट करणे, त्याच्या बौद्धिक विकासाकडे लक्ष देणे, ही माझी जबाबदारी आहे. अजून तिसरी जबाबदारी माझी ही आहे की मी स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवणं, ही माझी स्वतःची पहिली जबाबदारी आहे. आणि माझ्या आई वडिलांची काळजी घेणं ही एक माझी मोठी प्रायोरिटी आहे. येस, व्हेरी गुड. आणि समस्या सांगा, तुमच्या लाईफ मधल्या काय काय समस्या आहे? समस्या, मी जॉब करते पण तरी माझं मनी बॅलन्स होत नाही. आणि वेट लॉस करायचंय मला, पण माझा खाण्यावरती कंट्रोल राहत नाही. आजूबाजूच्या क्लायमेटमुळे मी खाते, मनावर कंट्रोल होत नाही. आणि दुसरी, मी आई बाळाकडे नवऱ्याकडे राहत असल्यामुळे माहेराला सारखं येणं जाणं होत नाही. आईची व्यवस्थित काळजी घेता येत नाही. आणि जॉब करत असल्यामुळे मी माझ्या मुलाला टाइम देता येत नाही. माझा मॉर्निंग शिफ्टचा जॉब राहतो, त्याच्यामुळे मी मुलाला हॉस्टेलला ठेवले का, तर त्याला प्रॉपर वेळ देता येत नाही मला, त्याचं खाणं अभ्यास वगैरे घेता येत नाही. हा ही माझी समस्या आहे. येस येस येस. बघा, आपल्या सगळ्यांच्या समस्या अशाच आहेत, थोड्याफार पुढे मागे असतील, पण ह्या अशाच टाईप मधल्या आपल्या समस्या आहेत. आपल्याला आज यांच्यातून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? सगळ्यात पहिले जो समस्या लिहिलेला पेपर आहे तो आपल्या नोटबुक मधून फाडायचा आहे. चला सगळ्यांनी त्याला बाहेर काढा. ज्या पेपरवर तुम्ही तुमच्या समस्या लिहिलेल्या आहेत तो आपल्या बुक मधून बाहेर काढायचा आहे. काढा त्याला बाहेर. येस. तर ह्या ज्या समस्या, कारण ते आपल्याला आपल्या लाईफमध्ये नको आहेत. आपल्या ह्या समस्या आपल्याला आपल्या लाईफमध्ये नको आहेत, म्हणून आज आपण त्यांना बाहेर काढतो आहे. आणि हा जो समस्येचा पेपर आहे त्याच्यावर सगळा राग काढायचा आहे. यस, ह्या समस्या आहे का माझ्या लाईफमध्ये, आणि त्याला छोटे छोटे त्याचे तुकडे करायचे आहेत. त्याचे अगदी छोटे छोटे तुकडे करून आपल्याला फाडून टाकायचं आहे. करा, त्याचे छोटे छोटे तुकडे करा, त्याच्यावर सगळा राग काढायचा आहे. व्हेरी गुड. आणि ज्या जबाबदाऱ्या आहे, बघा आता जबाबदाऱ्यांमध्ये आणि समस्यांमध्ये, आता ह्या ज्या समस्या आहे त्या एकच दिवस आपण लिहून तो पेपर फाडून आपला होणार नाहीये. आपल्याला रोज काय करायचं आहे? कमीत कमी 7 दिवस, जास्तीत जास्त 11 ते 21 दिवस आपल्याला रोज ह्या समस्या एका पेपरवर लिहायच्या आहे. आणि त्या लिहून झाल्यानंतर आपल्याला रोज तो पेपर फाडून टाकायचा आहे. आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला डस्टबिन मध्ये टाकून द्यायचे आहे. रोज करा तुम्ही. जर तुम्ही 7 दिवस करा किंवा 11 दिवसात, 21 दिवसात, तुम्हाला फरक जाणवेल की तुमच्या लाईफ मधून या सर्व समस्या बाहेर पडलेल्या राहतील. तुम्ही त्याच्यातून बाहेर निघालेल्या राहात. ओके. तर ही ऍक्टिव्हिटी आपल्याला रोज करायची आहे. त्याच्यानंतर ज्या जबाबदाऱ्या आहे, जबाबदाऱ्यांमध्ये बघा आपण कुठे आहोत. जबाबदाऱ्यांमध्ये आपण जबाबदाऱ्यांमध्ये सगळ्यांचा विचार करतो आहे. आपण जबाबदाऱ्यांमध्ये सर्वांचा विचार करतो आहे. आपल्या फॅमिलीचा, आपल्या घराचा, आपल्या मुलांचा, सगळ्यांचा विचार केला आपण. पण याच्यात आपण कुठे आहोत स्वतः? समस्या लिहिताना का मला हे नाही होते, मला ते नाही होते, असं तसं आपण माझ्याबद्दल सगळं आपण लिहिलं. पण जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःबद्दल काय घेतलेलं आहे का? नाही, माझा जर टाइम निघत नाहीये तर माझी जबाबदारी आहे का मी तिथे टाइम काढला पाहिजे. माझी जबाबदारी आहे का मी माझ्या शरीराकडे, माझ्या देहाकडे लक्ष देऊन त्यांची काळजी घेतली पाहिजे. ही माझी जबाबदारी आहे. हा विचार आपण कधी करतो का?
हा विचार आपण कधी करतोय का? त्याचप्रमाणे बघा, आता आपल्या क्लासमध्ये शीतल मॅडम, तुमचा माईक ऑन करा. शीतल मॅडम, हा. शीतल मॅडम, तुमचे नमस्ते जे मॅडम. डोळे आहेत ना ते खूप सुंदर आहेत. शीतल मॅडम, थँक्यू. शीतल दे देथे मॅडम तुमचा, देते. हा हा. हो. तर मॅडम तुमचे डोळे खूप सुंदर आहेत. तर मी तुम्हाला आज 5 करोडची थँक्यू. ऑफर देते, तर मला तुमचा एक डोळा देतात का? नाही. नाही म्हणताय. नाही देते. नाही, अगदी लगेच 5 करोडची ऑफर त्यांनी एक सेकंदापेक्षा कमी वेळामध्ये डायरेक्ट त्याचं उत्तर दिलं का मला ते पैसे नको आहेत. ओके. अजून सारिका मॅडम, तुमचा माईक ऑन ऑन करा. सारिका मॅडम, येस मॅम, ऑनच आहे. हा हा. तर सारिका मॅडम, मी तुमचा एक हात मागेल. 20 करोड मध्ये मी तुम्हाला एक हात, मला देता का तुमचा? नाही, नाही देऊ शकत. नाही देऊ शकत. त्यांनी पण 20 करोड, बघा 5 करोड पेक्षा 20 करोड जास्त आहेत, तर ती सुद्धा ऑफर त्यांनी घेतली नाही. हा एक जोक पार्ट आहे. तर आज आपल्या शरीराची किंमत काय आहे? का 5 करोड सुद्धा आपण त्याच्या पुढे नाही म्हणतो आहे. 20 करोडला एक हात सांगितला तर त्याची किंमत आपण नाही म्हणतो आहे. मग आपलं शरीर किती करोडोचं आहे, हा विचार कधी केलेला आहे का कोणी? जर आपल्याला ईश्वराने इतकं करोडोपेक्षा ब्रिलियन ट्रिलियन असं म्हणू शकतात त्या शरीराची किंमत, किंवा त्याच्यापेक्षाही किंमत लावता येणार नाही, इतकं अनमोल आपल्याला शरीर शरीर दिलेलं आहे, तर आपण त्याची काय किंमत करतो आहे? तर आपण त्याची काय किंमत करतो आहे? स्वतःसाठी किती वेळ देतो आहे? काय करतो आहे आपण? सांगा बरं मला. तुम्हाला मान्य आहे का नाही, देवाने आपल्याला इतकं करोडोचं शरीर दिलेलं आहे, आपण त्याच्याशी साठी काय करायला हवं? त्याचा रोज त्याच्यासाठी वेळ काढायला हवा. बघा, आपण आपल्याला लहानपणापासून काही छंद असतात. कधी आपल्याला ड्रॉइंग करायला आवडतं, कधी बुक्स रिडिंग करायला आवडतात, असे वेगवेगळे छंद करायला आपल्याला आवडतात. मग आता आपल्याला जॉबमुळे, दिवसभराच्या कामांमुळे स्वतःसाठी वेळ आहे का? स्वतःकडे बघायला वेळ राहिलेला आहे का? तुम्ही म्हणाल, मॅडम आम्ही जॉबला जातो, सकाळी उठतो, डायरेक्ट रात्री घरी येतो, त्याच्यातून कुठे हा वेळ काढणार आहे? पण आपल्याला दिवसभरातून स्वतःसाठी 1 तास काढायचा आहे. तो कसा काढायचा हे देखील मीच सांगणार तुम्हाला आता. जे लोक सकाळी 6 वाजता उठतात त्यांनी सकाळी 5ला उठायचं आहे. 1 तास लवकर उठायचं आहे आणि त्या 1 तासामध्ये स्वतःला जे आवडतं, तुम्हाला मेडिटेशन करायला आवडेल मेडिटेशन करा, योगा आवडतो योगा करा, जे तुम्हाला आवडतं आहे, ड्रॉइंग करायला आवडतं तुम्ही ड्रॉइंग करू शकता, तुम्हाला बुक रिडिंग करायचं आहे, जे आवडतं ते करायचं आहे. मिळाला का 1 तास तुम्हाला एक्स्ट्राचा? 24 तासांमधून तुम्हाला एक एक्स्ट्राचा आपला तास मिळालेला आहे, जो आपण झोपण्यामध्ये घालवत होतो. एका दिवसाला 1 तास मिळाला, तर आपल्याला एका महिन्याचे किती तास झालेले आहेत सांगा बरं? एका महिन्याचे आपले 30 तास आपल्याला मिळत आहे. 30 दिवस आहे, तर 30 तास आपल्याला एक्स्ट्रा मिळाले, तर आपण 1.5 दिवस एक्स्ट्राचा जगतो आहे एका महिन्यामध्ये. आणि बघा, माझा आवाज सगळ्यांना प्रॉपर येत असेल तर मला थंब दाखवा, कारण माझ्याकडे खूप पाऊस चालू आहे, तर नेट इश्यू राहू शकतो, म्हणून मी विचारते आहे का माझा आवाज प्रॉपर येतो आहे का? ओके. येस, थँक्यू. थँक्यू. आपल्याला बघायचं आहे का आपण जे करणार आहोत स्वतःच्या देहासाठी आपल्याला 1 तास काढायचा आहे. आपण तर आपल्या आपलं जे आनंदाचं रिमोट आहे ना ते सुद्धा दुसऱ्याला देऊन ठेवलेलं आहे. दिलंय का नाही आपण? आपला बर्थडे आहे, आनंदाचा दिवस आहे. जर मला कोणी विश केलं, मी माझं फोटो स्टेटसला ठेवलेला आहे, जर मला किती लाईक मिळत आहे, किती लोकांनी मला बघितलेलं आहे, किती मला छान म्हणत आहे, मग मी आनंदित आहे. त्या दिवशी माझा खूप आनंदाचा दिवस आहे. जर माझ्या फोटोला कोणीच बघितलं नाही, मला कोणी लाईक नाही केलं, कोणी विश नाही केलं, का बस मग गेला माझा दिवस, खराब गेला. होतं का असं आपल्या बरोबर?
आपल्या आनंदाचा रिमोट आपण अशा किती लोकांच्या हातात दिलेला आहे. मिस्टरांच्या हातात सगळ्यात पहिलं रिमोट आहे. त्यांनी माझा बर्थडे विश केलेला नाहीये. सगळ्यात पहिले म्हणजे मग पूर्ण दिवस आपला रागामध्ये तन 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 जाणार आहे. ओके. मग ज्या वेळेला त्यांना आठवेल तेव्हा ते आपला बर्थडे विश करतील. मग तोपर्यंत आपला दिवस, तोपर्यंत काय करायचं आहे, तोपर्यंत आपण असं करू शकतो का, आपल्या हातामध्ये आपल्या घराचा जो प्राण ऊर्जा असलेला किचन आहे, त्या किचन मध्ये गेलो आणि आपल्या आवडीचा पदार्थ बनवला आणि घरच्यांना त्या दिवशी खाऊ घातला तर. मला आता इथे सांगा बसलेल्यांपैकी कोणाला आपल्या आवडीचा पदार्थ आठवतो आहे? सांगा बरं. कोणाला आठवतोय का लहानपणापासून मला हा पदार्थ खूप आवडतो? आपलं काय होतं, मुलांना जे आवडतं, मिस्टरांना जे आवडतं, फॅमिलीला जे आवडतं तेच आपल्याला आवडायला लागून जातं आणि हळूहळू आपण आपली स्वतःची आवड विसरून जातो. आणि आज तुम्ही आपल्या आईला एक फोन करा आणि विचारा, आई मला लहानपणापासून कोणती भाजी जास्त आवडते ग? आई काही सेकंदातच तुम्हाला उत्तर देईल का, हो बेटा तुझी तर ही भाजी खूप आवडीची आहे. आपण स्वतः विसरून जातो. आपल्या घराच्या फॅमिलीमध्ये आपण सगळं इतकं करत असतो सर्वांचं, पण स्वतःची एखादी भाजी सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही का ती माझ्या आवडीची आहे. आणि आपल्याच लक्षात नाही तर आपल्या फॅमिली मेंबरला काय माहिती राहणार आहे का हिला काय आवडतं आहे? माहिती राहणार आहे का? राहणार आहे का? मग आजपासून आपण आपल्या आनंदाचे असे रिमोट किती लोकांच्या हातात दिलेले आहे ते बघायचे आहे. प्रत्येक वेळेला आपला आनंद हे दुसऱ्याने आपल्याला काही छान म्हटलं किंवा काही म्हटलं तर आपण आनंदित होणार आहोत. नाही म्हटलं तर लगेच तिथे आपला राग राग तन तन चालू राहणार आहे. बघा, या आपल्याला ज्या वेळेला पृथ्वी तलावर आपल्या ईश्वराने आपल्याला पाठवलेलं आहे तर आपले श्वास मोजून पाठवलेले आहेत. या पृथ्वी तलावर सायन्स सांगतं आणि गुगलचा अभ्यास आहे का एका दिवसाला 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करत असतात. आणि आपल्याकडे आलेला प्रत्येक दिवस आपण सेलिब्रेट करण्यासारखा आहे का त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपलं घर नाहीये, आपण नाहीये त्याच्यामध्ये. आज आपण सकाळी उठलेलो आहोत तर ईश्वराची काहीतरी इच्छा आहे ना आपल्या मागे, काहीतरी कार्य असेल ते आपल्याकडनं करून घ्यायचं असेल. हे झालं पहिलं सेलिब्रेशनचं कारण का आज आपण आजचा दिवस बघितलेला आहे. आणि दुसरं सेलिब्रेशनचं कारण आहे का ज्या वेळेला आपण सकाळी उठतो आहे तर त्याच सोबत आपल्यासोबत आपली फॅमिली मेंबर सुद्धा आनंदाने उठत आहेत. आहे का नाही सेलिब्रेशन करण्यासारखं? आहे का नाही सेलिब्रेशन करण्यासारखं? आपण आपल्या फॅमिली बरोबर उठतो आहे. आज आपलं घर त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये नाही आहे. आज आपल्या घरात ती रडारड नाही आहे. मग आजचा दिवस जर आपण इतका छान बघतो आहे तर कशाला ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं आहे? का घ्यायचं आहे स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन? ज्या वेळेला आपण आपल्या जबाबदाऱ्या लिहितो आणि समस्या लिहितो, समस्यांमध्ये सगळ्यात पुढे माझ्याने हे होत नाहीये, मला ते करायचंय, हे होत नाहीये, ते होत नाहीये. आणि जबाबदाऱ्यांमध्ये मग तुम्ही घेताय का स्वतःची जबाबदारी? का हो येस मी स्वतःसाठी 1 तास काढणार आहे, मी योगा करणार आहे, मी माझ्या शरीराची काळजी घेणार आहे, माझ्या शरीराला जे योग्य आहे तेच त्याला खाण्यासाठी देणार आहे. करतोय का आपण असं? नाही करत आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं कळत न कळत आपण जबाबदाऱ्यांमध्ये इतकं अडकून गेलेलो आहोत का आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आहोत. बघा, या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण नावाची ऊर्जा आहे ना तोपर्यंतच आपल्याला विचारतात. ज्या वेळेला या प्राण नावाची ऊर्जा आपल्या शरीरातून निघून जाईल त्यावेळेला आपल्याला साध्या आपल्या नावाने देखील आवाज देत नाही. त्यावेळेला साध्या आपल्याला त्या नावाने सुद्धा आवाज देत नाही. आपल्याला लगेच फोन काय जातो सगळ्यांना का बॉडी कधी उचलणार आहे? होतं का नाही असं? त्यावेळेला डायरेक्ट विचारलं जातं का बॉडी कधी उचलणार आहे? प्राण नावाची ऊर्जा निघाल्याबरोबर त्याचं नाव सुद्धा त्याच्यावरून निघून जातं आणि त्या व्यक्तीला बॉडी संबोधलं जातं. बघा, एखाद्या व्यक्तीचा प्राण गेला तर त्यावेळेला त्याचे पटापट लांबच्या नातेवाईकांना फोन जाता.
का ते वेळेत पोहोचले पाहिजे. ते वेळेत पोहोचले पाहिजे यासाठी पटापट सर्व नातेवाईकांना फोन केले जातात आणि संध्याकाळी लगेच तो अंत्यविधीचा कार्यक्रम केला जातो. सर्व नातेवाईक येतात, तो अंत्यविधीचा कार्यक्रम होतो आणि येतो दुसऱ्या दिवशी सकाळी एका खुर्चीवर ठेवलेला तो फोटो. फक्त उरतो तिथे तो फोटो आणि फोटोला राहतो ताज्या फुलांचा हार. ताज्या फुलांचा हार तिथे घातला जातो. रोज 12 ते 13 दिवस काही पूजा असतात, त्या होत नाही तोपर्यंत तिथे रोज ताज्या फुलांचा हार घातला जातो. आणि ती पूजा झाली 12-13 दिवस झाल्यानंतर तो जो फुलांचा हार आहे ताज्या फुलांचा तो काढून तिथे चंदनाच्या सुकलेल्या फुलांचा हार घातला जातो, का आता हा परत बदलवायचं काम पडणार नाही. आणि त्यानंतर तो जो फोटो आहे तो एका भिंतीला लावला जातो. थोडे दिवस ठेवला जातो, नंतर माळ्यावर किंवा कपाटात ठेवून दिला जातो. तुम्हीच सांगा आपण कुठे आहोत. आज आपण सगळ्यांसाठी एवढं करतो आहे आणि आपण कुठे आहोत याच्यामध्ये. हा सर्वांनी विचार करायचा आहे आणि स्वतःसाठी वेळ काढा. आधी स्वतःवर प्रेम करा. आपलं शरीर इतकं अनमोल आहे. मला इथे सांगा, कोणी आजपर्यंत आपल्या हातांना थँक्यू म्हटलेलं आहे, आपल्या पायांना थँक्यू म्हटलेलं आहे, आपल्या डोळ्यांना थँक्यू म्हटलेलं आहे? कोण आहे सांगा बरं. कधी आपण आपल्या शरीराला एकदा तरी थँक्यू म्हणतो का? आपल्या हृदयाला कोणी थँक्यू म्हटलेलं आहे? तो कधीच 1 मिनिट सुद्धा थांबत नाही. 1 मिनिट थांबला तर गेलं, सगळं संपलं. मग तो कधीच विश्रांती घेत नाही. तर त्या हृदयावर हात ठेवून कधी तुम्ही त्याला थँक्यू म्हटलेले आहेत का? चला बरं, आज आपण करूया. चला, सर्वांनी आपल्या हृदयावर हात ठेवायचे आहे. सर्वांनी आपल्या हृदयावर हात ठेवायचे आहे आणि त्याला थँक्यू 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 म्हणायचं आहे. आपले दोन्ही हात रब करा. आपले दोन्ही हात रब करा आणि आपल्या चेहऱ्यापासून आपल्या संपूर्ण शरीराला स्पर्श करायचा आहे आणि प्रत्येक स्पर्शामध्ये थँक्यू 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 म्हणायचं आहे. प्रत्येक बॉडी पार्टला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. प्रत्येक बॉडी पार्टला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. प्रत्येक बॉडी पार्टला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. आपल्या डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक बॉडी पार्टला थँक्यू 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 म्हणायचं आहे. चला पटापट करा सगळ्यांनी. आजपर्यंत आपण हे कधीच केलेलं नाहीये, ते आज आपल्याला करायचं आहे. का प्रत्येक बॉडी पार्टला आपल्याला थँक्यू 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 म्हणायचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला सगळ्यांनी करायचं आहे. आपल्या संपूर्ण शरीराला थँक्यू म्हणायचं आहे आणि स्वतःला म्हणायचं आहे. स्वतःला अशी एक मिठी मारायची आहे आणि म्हणायचं आहे, आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ. चला करा सगळ्यांनी. आज लाजायचं नाहीये. आज लाजायचं नाहीये आपल्याला. आपल्याला लाजायचं नाही आज. काळी आहे का याच्यात? मी तोडून दिली याच्यातून आणखी 2 काढून. आपला माईक ऑन करू नका प्लीज. आपल्या माईक कडे लक्ष ठेवा. आपल्या घरचं जे बोलणं आहे ना ते सगळे इथे क्लासमध्ये लोक ऐकतात. त्याच्यामुळे प्लीज आपला माईक म्यूट ठेवा. ओके. तर कसं वाटतं आहे आपल्या स्वतःला थँक्यू म्हटल्यावर? कसं वाटतं आहे आपल्या स्वतःला थँक्यू म्हटल्यावर?
छान कसं वाटतंय. वाटतं आहे? येस, खूप व्हेरी छान गुड. वाटतंय, थोडंसं रिलॅक्स वाटतोय आणि स्वतःवर एक छान असं प्रायव्हेट फील होत आहे. म्हणजे येस, शब्दात वर्णन नाही करता येते त्या फिलिंग्सचा. येस, 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 व्हेरी गुड. आजपर्यंत आपण कधी बोललोच नाही ना, कारण त्याच्याकडे कधी आपण बघितलंच नाही. प्रत्येक गोष्टीचा आपण फक्त कामासाठी वापर करून घेतो. ते पाय आहे त्याच्याने इतकं चालून घेतो, इतकं चालून घेतो, पण त्याला कधी आपण थँक्यू म्हणतो का? हे हृदय आहे ते अगदी न थांबता कंटिन्यू रात्रंदिवस आपल्यासाठी काम करत आहे, पण त्याला कधीच आपण थँक्यू म्हणत नाही. आणि थँक्यू का म्हणायचं असतं एक सांगू का? ज्या वेळेला आपण थँक्यू म्हणतो, युनिव्हर्सला थँक्यू म्हणतो, त्याच पद्धतीने बघा, तुम्ही एक छान भाजी बनवली आहे आणि आज तुमच्या मुलाला तुमच्या हातची भाजी खूप आवडली. मग तो काय म्हणणार आहे? आई, आज भाजी खूप छान झाली आहे. मग आपण लगेच त्याला रिप्लाय काय देणार आहोत? बेटा अजून देऊ का? आपण काय म्हणतो? बेटा तुला अजून भाजी देऊ का? मग त्याचप्रमाणे जर आपण थँक्यू म्हटलो, साधं आपण 4 व्हीलर घेतलीये आणि युनिव्हर्सला थँक्यू म्हटलो, तर युनिव्हर्स काय म्हणणार आहे? बेटा अजून एक गाडी देऊ का? आपण घर घेतलेलं आहे आणि युनिव्हर्सला थँक्यू म्हटलो, तर युनिव्हर्स काय म्हणणार? बेटा अजून एक घर देऊ का? आज आपण आपल्या शरीरासाठी थँक्यू म्हटलेलं आहे का माझं शरीर असं छान निरोगी आणि स्वस्थ राहू दे. युनिव्हर्स म्हणेल, येस मी तुला असंच ठेवणार आहे. अजून तुला आरोग्य देऊ का? म्हणेल का नाही युनिव्हर्स? येस, त्यासाठी आपल्याला आजपासून आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे. मी एक दिवस ना बघितलं होतं, एक फेसबुकलाच फोटो बघितला होता. तर त्याच्यावर होतं का एक लहान मुलगा होता आणि त्याला पाय नव्हते. तर त्याने एक स्वतःचा फोटो काढलेला होता आणि त्या फोटोमध्ये त्याने स्वतःचे पाय काढून त्याला पाय लावलेले होते त्या फोटोमध्ये, का हे माझे देखील पाय आहेत. त्याला प्रत्यक्षात ते घेता येत नव्हते, तर त्याने त्या फोटोमध्ये ते पाय लावलेले होते. मग त्याचं स्वप्न आहे का मला 2 पाय असायला हवे असं? त्याचं स्वप्न असेल का मी पण 2 पायांवर चालून बघावं? त्याचं जे स्वप्न आहे ते आज आपण जगतो आहे. आज आपल्याकडे 2 पाय आहेत. आज आपण ते स्वप्न जगतो आहे. म्हणजे कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आपण जगतो आहे. जगतोय का नाही? कोणाला एखाद्या व्यक्तीकडे घर नसेल, ते रस्त्यावर झोपता आहेत, रस्त्यावर ते राहता आहेत आणि आज आपल्याकडे छानसं घर आहे. आपण त्यांच्या स्वप्नातलं जीवन जगतो आहे का? का ते स्वप्नात बघता आहे पण आज आपण ते प्रत्यक्षात जीवन जगतो आहे. म्हणून आज आपण जे आहोत ना त्याच्यात एकदम सुखी आणि आनंदी राहायचं आहे का येस, गॉड तुम्हाला जे दिलेलं आहे त्याच्यात मी खूप हॅप्पी आहे आणि स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला आजपासून. बघा, आपल्या लाईफमध्ये असे काही लोक असतात का त्या व्यक्तीचं नाव जरी आपल्या घरामध्ये निघालं ना तरी आपला जो राग आहे ना तो तळपायाची आग मस्तकाला लागते, इतका राग येतो आपल्याला त्या व्यक्तीचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी. कारण काय असतं, कधीतरी 10-5 वर्ष आधी त्या व्यक्तीबरोबर आपले काही 2-2 शब्दाचे भांडणं झालेले असतात, आपलं मन दुखवलं गेलेलं असतं आणि आपण ते भांडण आजपर्यंत सांभाळून ठेवलेलं आहे. ते आपल्या माइंडमध्ये ठेवतोय का नाही आपण? ते आपल्या माइंडमध्ये सांभाळून ठेवतोय का नाही? बरं, आपण ठेवलं आहे तर आपण काय करतो घरामध्ये ज्या वेळेला निवांत वेळ राहतो तर त्यावेळेला त्याच ज्या जुन्या गोष्टी आहे, अगदी 10-10, 12-12 वर्ष, 20-20 वर्ष झालेले आहेत, त्याच गोष्टींचा विचार करत राहतो. का माझं काय चुकलं होतं? मी तर सगळं चांगलं केलं होतं, तरी मला असं बोलले, तरी मला सगळेच बोलतात. मी सगळं चांगलं करते तरी देखील माझाच नेहमी नाव घेतलं जातं. नेहमी आपण ह्या विचारांमध्ये राहतो आणि ज्या वेळेला आपले हे विचार आपल्या माइंड मधून निघत असतात, आपला जो ब्रेन आहे ना एका दिवसाला 60,000 ते 65,000 विचार करत असतो. ते एवढे विचार आपल्याला आठवतात का बरं सांगा? पण त्याच्यामधून जे विचार आपल्या मनाला स्पर्श करतात ते विचार आपल्याला मात्र परफेक्ट आठवतात, ते आपण विसरत नाही.
ते विचार आपण विसरत नाही. मग त्याच पद्धतीने आपण ज्या वेळेला हे निगेटिव्ह विचार आठवत राहतो, तर आपल्या ज्या विचारांच्या मार्फत आपल्या घरामध्ये जे व्हायब्रेशन आहे ते कुठेतरी निगेटिव्ह होत आहेत का? घरात आल्यानंतर चिडचिड होते का सगळ्यांची? ते निगेटिव्ह व्हायब्रेशन मुळे सगळी घरातली एनर्जी निगेटिव्ह होते आहे का? आपण जे निगेटिव्ह विचार करतो आहे, तर आपल्या घरामध्ये बघा, आपण वास्तुपुरुषाची स्थापना केलेली आहे. त्याला काही माहिती नाहीये का कोणत्या गोष्टीला तथास्तु म्हणायचं आहे. तो प्रत्येक गोष्टीला फक्त तथास्तु म्हणत असतो. मग ज्या वेळेला आपण हे निगेटिव्ह विचार करतो आहे, तो त्याला सुद्धा तथास्तु म्हणत असेल का आपल्याला? त्या विचारांना देखील तो तथास्तु म्हणत असेल का? बघा बरं, विचार करा. त्या विचारांना देखील तो तथास्तु म्हणतो आहे का? मग आजपासून आपण काय करायचं आहे? आपण जे मनामध्ये विचार करतो ना, त्याला आपण काय म्हणतो? मनचिंती ते वैरीन चिंती. म्हणजे आपल्या मनामध्ये येणारे विचार हे वैऱ्याच्या, दुश्मनाच्या सुद्धा मनात यायला नको, आणि तेच विचार आपण करत असतो. दिवसातून एकदा तरी आपल्याला त्या व्यक्तीची आठवण येते ज्याने आपलं खूप वर्षापूर्वी मन दुखवलेलं असेल. दिवसातून एकदा तरी आपल्याला त्या व्यक्तीची आठवण येते आणि त्या विचारांमध्ये आपण गुंतलं जातो. तुम्ही म्हणाल, मॅडम नुसते विचार केल्याने थोडी ना घर निगेटिव्ह होतं. काही पण सांगतात तुम्ही. नुसतं विचार केल्याने काय लगेच घर निगेटिव्ह होतंय का मॅडम आमचं? पण आपण एकीकडे काय म्हणतो? शब्द ही ब्रह्मांड है. शब्द ही ब्रह्मांड है. तर त्याप्रमाणे आपल्याला बघायचं आहे का आपल्या शब्दांची एनर्जी किती आहे. चला, सगळ्यांना त्याचं प्रॅक्टिकल करायला आवडेल का? आवडेल सगळ्यांना? चला, आपण कॅमेरे ऑन करा, आपण पटकन त्याचं प्रॅक्टिकल करूया. आपले दोन्ही हात रफ करायचे आहेत. आपले दोन्ही हात रफ करायचे आहेत. सर्वांनी करायचं आहे. व्हेरी गुड. आपले दोन्ही हात रफ करायचे आहेत आणि हे जे पॉइंट आहे हे टिप टू टिप जॉईन करायचे आहेत. सर्वांनी आपले हे टिप टू टिप पॉइंट जॉईन करायचे आहेत. सर्वांनी आपले टिप टू टिप पॉइंट जॉईन करायचे आहे आणि बोलायचं आहे. थोडे प्रेस करायचे आहे ते बोट एकमेकांवर. मैं स्वस्थ सॉरी. आय एम द बेस्ट. 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 I am a love magnet. I am a love magnet. I am a love magnet. I am a health magnet. I am a health magnet. I am a health magnet. बोला सगळ्यांनी, मनातल्या मनात सर्वांनी बोलायचं आहे. I am a money magnet. I am a money magnet. I am a money magnet. हे झाल्यानंतर आपले जे बोट आहे ते एकमेकापासून हळूहळू दूर करायचे आहे. बघा, ते एकमेकापासून लांब करताना तुम्हाला काही एनर्जी जाणवते आहे का? एकमेकापासून दूर करताना काही एनर्जी जाणवते आहे का? काय जाणवतं आहे? दोन्ही हात एकमेकापासून दूर करताना काय जाणवतं आहे? काय एनर्जी तुम्हाला एकमेकांकडे जाते. हा हा, येस, अगदी परफेक्ट, अगदी बरोबर. अजून राजेंद्र सर, काय जाणवतं आहे? माईक ऑन करा. काहीतरी ओढल्यासारखं वाटलं. अट्रॅक्ट होतात. हा, येस, अगदी परफेक्ट, अगदी बरोबर आहे. ते परत एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात. येस येस येस, एकमेकांकडे ओढले जातात. व्हायब्रेशन आल्यासारखं वाटतंय. येस येस येस, अगदी बरोबर. अर्चना मॅडमने बरोबर सांगितलं आहे. सर्वांना व्यवस्थित जाणवतं आहे एनर्जी. आपल्या ही शब्दांची एनर्जी आहे. शब्द ही ब्रह्मांड आहे. आता आपल्याला काय करायचं आहे का? आपल्याला तिथे शब्दच वापरायचे नाहीये. तेच सेम प्रॅक्टिकल करायचं आहे, पण आपल्याला इथे शब्द वापरायचे नाहीये. चला, करा सर्वांनी परत. परत सर्वांनी करायचं आहे. परत सर्वांनी करायचं आहे.
आपले दोन्ही हात एकमेकाला जॉईन करायचे आहे सेम त्याच पद्धतीने. पण आपण आता इथे कुठले शब्द वापरणार नाही आहोत. तेवढाच टाइम आपण ठेवणार आहोत. एकमेकापासून हात दूर करा आता. आपले दोन्ही हात एकमेकापासून दूर करायचे आहे आणि बघा काय एनर्जी जाणवते आहे. काय एनर्जी तुम्हाला जाणवते आहे. पहिल्यासारखंच फील होतंय. येस येस. अजून अजून कोण सांगेल. ते बोटं पर थोडस मॅग्नेटिक फील्ड जमा झाल्यासारखं वाटतंय. हा. अजून दुसरं कोण सांगतंय. अर्चना मॅडम काय जाणवलं तुम्हाला आता. माझा आवाज येतो आहे. व्हायब्रेशन होतं पण कमी प्रमाणात होतं आणि थोडस असं म्हणजे आधी जे होतं तेवढं नाही पण कमी प्रमाणात होतं. कमी प्रमाणात होतं. येस. सरिता मॅडमला पण काहीच नाही असा त्यांचा मेसेज आहे का त्यांना देखील काहीच जाणवलेलं नाहीये. पहिल्या वेळेस बघा आपल्याला एनर्जी जाणवली. दुसऱ्या वेळेला आपल्या हातांमध्ये कुठलीच एनर्जी आपल्याला जाणवत नाही. ओके. तर मग जी शब्दांची एनर्जी होती ती आपल्याला तिथे जाणवलेलं आहे. ओके. येस येस. आता आपण बघणार आहोत का बघा म्हणून आपले जे शब्द आहे शब्द ही ब्रह्मांड हे आपल्याला ते खूप जपून वापरायचे आहे. आणि आपल्याला मी तुम्हाला जे सांगत होते का आजपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी एखादी व्यक्ती असते का त्याचं घरात नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्याला राग येतो किंवा आपल्याला खूप चिडचिड व्हायला लागते. तर आज आपल्याला काय करायचं आहे. त्या व्यक्तीला मनापासून माफ करून टाकायचं आहे. तुम्ही म्हणाल ओ मॅडम इतक्या वेळ सांगितलं ते सगळं आम्हाला पटत होतं पण आता हे काही पटत नाहीये का इतक्या वर्षापासून माझं जे मन दुखवलेलं आहे मी ज्या त्रासामध्ये आहे आणि तुम्ही ते सांगता आहे तर लगेच तिथे आपलं त्यांना माफ करून टाकायचं आहे. बघा तुम्ही माफ नाही केलं तर काय होणार आहे. आजचा तुमचा जो वर्तमान काळ आहे तुम्ही त्याच जुन्या आठवणींमध्ये तुमच्या मनाला त्रास करून घेता आहात. आणि ती व्यक्ती तिकडे मस्त तिचा आजचा वर्तमान काळ एन्जॉय करते आहे. त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा काहीही परिणाम होत नाहीये. ती व्यक्ती तिचा एन्जॉय करते आहे वर्तमान काळ आणि आजचा तुम्ही तुमचा वर्तमान काळ त्या व्यक्तीच्या त्या जुन्या आठवणींमध्ये खराब करता आहात. जर तुम्ही कधी एखाद्या वेळेला त्या विचारांमध्ये असाल ना जुन्या आठवणींमध्ये ज्या वेळेला तुमचा काही वादविवाद झाला असेल त्या विचारांमध्ये असाल आणि आपल्या घरातले कोणी फॅमिली मेंबर आपल्याशी बोलायला आलं तर आपण भस्कन त्यांच्या अंगावर चिडून जातो. चिडचिड होते. राग राग होतो का माझ्याच बरोबर असं का वागलेलं आहे. मग याच्यापेक्षा असं आहे का आपण आज जर त्या व्यक्तीला मोठ्या मनाने माफ केलं तर काय आहे. आज आपण तिच्या त्या मनावरच्या बोझावरून मनातल्या त्या विचारांमधून बाहेर पडायचं आहे आपल्याला कुठेतरी. तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही त्या ऍड रेकीची लावली होती आणि आज तुम्ही काय शिकवता आहात. आज तुम्ही काय शिकवता आहात तर रेकी लेवल 1 चा जो पहिला दिवस असतो तो असतो स्वयंशुद्धीचा दिवस. जोपर्यंत आपण आपल्या मनापासून रिकामे होत नाही ना तोपर्यंत आपण इथे नवीन एनर्जी घेऊ शकणार नाही. जोपर्यंत आपण या मनापासून इथे रिकामं होत नाही तोपर्यंत आपण नवीन एनर्जी घेऊ शकणार नाही. मग आपल्याला याच्यासाठी काय करायचं आहे. काय करायचं आहे याच्यासाठी बघा ही मूठ आहे ही बंद मूठ आहे. याच्यात तुमचा सगळा राग रुसवा याचं बोलणं त्याचं बोलणं आणि हे 10 12 20 वर्षापासून तुम्ही सांभाळून ठेवलेलं आहे. आज ते तुम्हाला मोकळं करायचं आहे. जोपर्यंत इथे जागा रिकामी होणार नाही तोपर्यंत तुम्ही तिथे रेकीची नवीन एनर्जी तुमच्यामध्ये घेऊ शकणार नाही.
म्हणून आज हे आपल्याला मोकळं करायचं आहे, आपल्या लाईफ मधून काढून टाकायचं आहे. मग आता कसं काढायचं ते पण सांगा मॅडम. आम्ही ठीक आहे, तुम्ही सांगताय तो बघतो करून, पण कसं करायचं ते पण एकदा सांगा. मग त्याच्यासाठी आज आपण एक मेडिटेशन घेणार आहोत. आज आपण त्या मेडिटेशन मध्ये ब्रह्मांडाशी कनेक्ट होणार आहोत आणि त्या व्यक्तीला मोठ्या मनाने माफ करून टाकणार आहोत. ज्या वेळेला वादविवाद झाले होते, काही दोन दोन शब्द आपले झाले होते, तर कधीतरी आपल्याही तोंडातून कळत न कळत चुकीचे शब्द निघाले असतील का, त्यामुळे समोरच्या व्यक्तीचं मन दुखावलं गेलं असेल. त्याच्यासाठी सुद्धा आज आपण युनिव्हर्सला साक्षी ठेवून युनिव्हर्सकडे त्या व्यक्तीसाठी माफी मागायची आहे आणि मोठ्या मनाने त्याला त्याच्या चुकांसाठी माफही करून टाकायचं आहे. आज जेही लोक हे मनापासून मेडिटेशन करतील ना, त्यांना इतकं फ्री आणि हलकं वाटणार आहे, खूप छान एनर्जी त्यांना जाणवणार आहे. तर सर्व रेडी आहेत का? यस. येस. चला आपण सुरुवात करूया. सर्वांनी रेडी व्हा. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचं आहे. सर्वांनी पाणी पिऊन रेडी व्हायचं आहे. सर्वांनी मेडिटेशन साठी पाणी पिऊन रेडी व्हायचं आहे. मेडिटेशन करताना मी माझा कॅमेरा बंद ठेवणार आहे. तुम्ही ठेवू नका, कारण बरेच स्टुडंट आहे. मी जर त्यांच्याकडे बघत राहिली तर माझं कॉन्सन्ट्रेशन जरा मिस होतं. म्हणून मी माझा कॅमेरा बंद ठेवणार आहे. ज्यांचेही कॅमेरे ऑन राहतील त्यांना या पूर्ण क्लासचा खूप सुंदर अनुभव येणार आहे. ज्यांचे कॅमेरे बंद राहतील त्यांना अनुभव येणार नाही. ओके. सर्वांनी कॅमेरे ऑन ठेवायचे आहे. ताठ बसायचं आहे. ज्यांनाही चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. येणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य घेऊन येत आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य घेऊन जात आहे. जाणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी घेऊन जात आहे, काढून टाकत आहे, काढून टाकत आहे. आज आपण दिव्य प्रवासाला जाणार आहोत. आज आपण दिव्य प्रवासाला जाणार आहोत. हा दिव्य प्रवास आपल्या जीवनातील सर्व कटू आठवणींपासून आपल्याला मुक्त करणार आहे. सर्व दुःख, सर्व तणाव यापासून आपल्याला संपूर्णतः मुक्तता मिळणार आहे. जेवढ्या सहजतेने आपण या सूचनांचं ग्रहण करणार, तेवढाच आपल्याला या ध्यान साधनेचा अनुभव करता येणार आहे. चला तर मग सुरू करूया या दिव्य यात्रेला. एका दिव्य यात्रेला. आता तुम्ही जिथे बसला आहात तिथून तुम्ही पुढच्या प्रवासाला निघता आहात. तिथून तुम्ही पुढच्या प्रवासाला निघता आहात. दिव्य प्रवासाला निघता आहात. आपण आता मुख्य दारापर्यंत पोहोचलो आहे. बंद डोळ्यांनी या सगळ्या ऊर्जांचा अनुभव घ्यायचा आहे. दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट तुमच्यासाठी अंथरलेलं आहे. दार उघडताच एक सुंदर लाल रंगाचं कार्पेट तुमच्यासाठी अंथरलेलं आहे आणि हळूच तुम्ही त्या कार्पेटवर पाऊल ठेवलं आहे. आजूबाजूला सुंदर असे विविध रंगाची फुलं आहेत.
त्या फुलांकडे बघून आणि तो फुलांचा जो मनमोहक सुगंध आहे त्यामुळे आपण एकदम प्रसन्न झालेलो आहोत, एकदम प्रसन्न झालेलो आहोत. आणि हळूवार आपण त्या लाल कार्पेट वरून पुढे जातो आहे. हळूवार आपण एक एक पाऊल पुढे जातो आहे. थोडा वेळ पुढे गेल्यावर एक सुंदर अशी कार तुमच्यासाठी रस्त्यावर थांबलेली आहे. त्या कारच्या ड्रायव्हरने तुम्हाला पाहताच तुमच्यासाठी दार उघडलं आहे आणि मोठ्या आदराने आपल्याला कारमध्ये बसवलेलं आहे आणि आपला हा प्रवास सुरू झालेला आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर आपण एका मोठ्या दालनासमोर पोहोचलेलो आहोत. एका मोठ्या महलाच्या समोर आपण पोहोचलेलो आहोत आणि तिथे त्या ड्रायव्हरने गाडी थांबवली आहे. आपल्यासाठी आदराने दार उघडले आहे. हळूवार त्या दिशेने, त्या दालनाच्या दिशेने निघाला आहात. तुम्ही हळूवार त्या दालनाच्या दिशेने निघाला आहात. तुम्ही पोहोचताच तुमच्यासाठी त्या दालनाचे दार उघडले गेले आहे. सुंदर असा संगमरवरी मोठा हॉल तुमच्या दृष्टीस पडतो आहे. एक दिव्य शांतता आणि प्रसन्नतेचे वातावरण तेथे आहे आणि त्या दालनाच्या मधोमध तुमच्यासाठी एक आसन ठेवलेले आहे. लाल रंगाचे एक सुंदर आसन तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही तेथे जाऊन बसलेले आहात. त्या आसनावर जाऊन तुम्ही स्थानपन्न झालेले आहात. त्या आसनावर जाऊन तुम्ही स्थानपन्न झालेले आहात. हळूवार आता आपला पुढचा प्रवास सुरू होत आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही आता या गोष्टी कराल तेवढ्या या ध्यान साधनेचा अनुभव आपल्याला येणार आहे. तर गेल्या 24 तासात आपल्या जीवनात ज्या ज्या घटना घडल्या, काही चांगल्या, काही वाईट, काही मनाला प्रसन्नता देणाऱ्या होत्या तर काही मनाला दुःख देणाऱ्या होत्या. बघा, गेल्या 24 तासात ज्या ज्या चांगल्या घटना घडल्या होत्या त्या सर्व चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे आणि नकारात्मक असलेल्या सर्व गोष्टींसाठी जेही लोक जबाबदार होते, तुमच्या दुःखासाठी जेही लोक जबाबदार होते त्या सर्वांना माफ करायचं आहे. त्या सर्वांना माफ करायचं आहे आणि कळत न कळत आपल्याला कोणी दुःख दिले असेल त्या सर्वांना माफ करायचं आहे. कळत न कळत आपल्याला कोणी दुःख दिलं असेल किंवा आपण कोणाच्या दुःखाचं कारण बनलो असेल तर मनापासून त्यांची माफी मागायची आहे. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. शब्दाने, कृतीने, कशानेही दुखावले असेल कुणाला त्यांची मनोमन तुम्हाला त्यांची माफी मागायची आहे. तुम्हाला त्यांची माफी मागायची आहे आणि आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहोत म्हणून आपण इथे सहजतेने मागितलेली माफी या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. सहजतेने मागितलेली माफी या लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आता मागील 1 महिन्याचा काळ आठवायचा आहे. हे जीवन एकानंतर एक घटनांचा संचय आहे. हे जीवन एकानंतर एक घटनांचा संचय आहे. गेल्या 1 महिन्यात अनेक घटना आपल्या सोबत घडल्या आहेत. त्या सर्व घटनातील चांगले क्षण निवडून मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहेत. कळत न कळत आपल्यामुळे कोणी दुखावले गेले असेल त्या सगळ्यांची मनोमन माफी मागायची आहे आणि ज्यांनीही आपल्याला दुखावले आहे त्या सगळ्यांना माफ करून टाकायचे आहे. त्या सगळ्यांना माफ करून टाकायचे आहे. आपलं चुकलं असेल तर माफी मागा. आपलं चुकलं असेल तर माफी मागा. सगळ्यांना माफ करून टाका. हळूवार आता आपण 1 वर्षाच्या क्षणांमध्ये जाऊया. 1 वर्षामध्ये ज्या ज्या घटना आपल्या जीवनात घडल्या आहेत
आठवा त्या क्षणांना. अनेक घटना घटित झालेल्या आहेत गेल्या एका वर्षात. काही दडपणाचे क्षण असतील, काही आनंदाचे क्षण असतील, कधी सुख होते तर कधी दुःख होते. सर्व क्षणांना आठवा. गेल्या एका वर्षामध्ये सर्व चांगल्या क्षणांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून ठेवायचे आहे. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करून ठेवायचे आहे. आणि कळत नकळत आपण कोणाला दुखावले असेल, कळत नकळत आपण कोणाला दुखावले असेल, त्या सर्वांची आपल्याला माफी मागायची आहे. त्या सर्वांची आपल्याला माफी मागायची आहे. गेल्या एका वर्षामध्ये आपण शब्दाने, कृतीने कोणाला दुखावले असेल तर त्यांची माफी मागायची आहे. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला दुखावले आहे त्या सगळ्या लोकांना माफ करून टाकायचे आहे. कुणाच्या शब्दाने किंवा कृतीने आपण स्वतः दुखावलं गेलं असेल, त्यांना माफ करून टाका, माफ करून टाका. गेल्या 10 वर्षाचा काळ आठवायचा आहे. मागील 10 वर्षामध्ये जेही तुम्ही जीवन जगलात, त्याच्यातही कुणाचं शालेय जीवन असेल, कुणाचं महाविद्यालयीन जीवन असेल, तर कुणाचं नव्या करिअरचं जीवन असेल. आठवा ते क्षण. जीवन म्हणजे एकानंतर एक घटनांचा संचय आहे. सगळ्या मनाला दुःख देणाऱ्या घटनांना आज आपण संपवायचं आहे. आणि आपल्या जीवनातून त्या सगळ्या चांगले क्षण जे आपण जगलेलो आहे, त्यांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचे आहे. कुलूप बंद करायचे आहे. बघा, काही आजारपण आपण समोर गेले असतील, काही लोकांना आपण जीवनातून गमावले असेल, तर काही निगेटिव्हिटी आपल्या जीवनात आली असेल, काही दुःखाचे कारण असतील. आज मन से खाली हो जाना है. आज मन से खाली हो जाना है. आज मनाने पूर्ण रिकामे करायचे आहे. कारण जोपर्यंत मन खाली होणार नाही, तिथे पॉझिटिव्हिटी टाकू शकणार नाही. म्हणून आपल्याला ज्याही लोकांबद्दल मनामध्ये राग असेल, अशी एनर्जी असेल, सगळ्यांना माफ करून टाकायचं आहे. सगळ्यांना माफ करून टाकायचं आहे. सगळ्यांना माफ करून टाका. आणि कळत न कळत आपल्याकडून बघा, अगदी बालपणाचा क्षण आठवत असेल किंवा आपण कुणाला दुखावलेले असेल, माफी मागा त्यांची. कारण शब्दाने, कृतीने कोणाला दुखावले असेल, जस्ट माफी मागा, जस्ट माफी मागा. आता बघा, आपण त्या सुंदर क्षणांमध्ये जात आहोत. तो सुंदर क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. कल्पना करा का ज्या दिवशी पहिल्यांदा या पृथ्वीवर तुम्ही पहिला श्वास घेतला आणि आपल्या कुटुंबियांना जो आनंद झालेला आहे, आठवा तो आनंद. बघा, त्या वेळेस देवाने आपल्या जवळ कोरी पाटी दिली होती. या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करण्याची त्या क्रिएटरने आपल्या हातात कोरी पाटी दिली होती. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करण्यासाठी त्या क्रिएटरने आपल्या हातात कोरी पाटी दिली होती. त्या कोऱ्या पाटीला सोडू नका. कारण त्याच कोऱ्या पाटीवर आपल्याला पुढील जीवनाचा आनंद लिहायचा आहे. त्याच कोऱ्या पाटीवर आपल्याला पुढील जीवनाचा आनंद लिहायचा आहे. घट्ट पकडा ती पाटी. ती पाटी घेऊन तुम्ही त्या दालनात आहात. आता ती पाटी घेऊन तिथून उठायचे आहे. त्या दालनात, त्या ध्यान मंडपातील त्या शांत वातावरणातून आता वर्तमानाच्या जगात येण्यासाठी तिथून उठून त्या दालनाच्या बाहेर यायचं आहे. त्या दालनाच्या बाहेर यायचं आहे. पण आता तुमच्या हातात एक कोरी पाटी आहे. ती म्हणजे आपल्या या जीवनाला संपूर्ण आनंद द्यायचा आहे.
परमसुखी, समाधानी, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य संपन्न करायचं आहे. एक दीर्घ आयुष्य जीवन जगण्याचा आनंद घेऊन आपल्याला परत यायचे आहे. ती कार आपली वाट बघत आहे. खूप आदराने त्या ड्रायव्हरने आता आपल्यासाठी दार उघडलं आहे. आणि आता मात्र आपण त्या ड्रायव्हरचं स्वागत आपण एका दिव्य स्माईलने केलेलं आहे. आपण एका दिव्य स्माईलने केलेलं आहे. दिव्य स्मित हास्याने केलेले आहे. कारण अंतर्मनात आता वेगळा उत्साह आणि आनंद संचारलेला आहे. सुंदर स्माइल घेऊन आपण त्या कारमध्ये बसलेलो आहे आणि आपल्याला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. जणू सगळीकडे शांतता जाणवत आहे. सर्वत्र आनंद पसरलेला आहे. सर्वत्र आनंद जाणवत आहे. जणू सगळीकडे प्रसन्नता जाणवत आहे. आनंद जाणवत आहे. सर्वत्र सर्वत्र आनंद जाणवत आहे. आणि याच आनंदाच्या सकारात्मक ऊर्जांमध्ये, याच दिव्य आनंदाच्या सकारात्मक ऊर्जांमध्ये आपला प्रवास पुढे जातो आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर ती गाडी, ती कार आपल्या घरासमोर येऊन पोहोचलेली आहे. जिथून आपण या ध्यान साधनेला सुरुवात केली त्या ठिकाणी पोहोचलेली आहे. मनामध्ये दिव्य प्रसन्नता, हातात छातीजवळ घट्ट पकडलेली ती पाटी घेऊन आपण आपल्या घरात प्रवेश करतो आहे. चेहऱ्यावर एक दिव्य प्रसन्नता आणि आता आपल्याला आपलं जीवन जगण्यासाठी जो आनंद लागतो आहे, जे सुख हवे आहे, जे समाधान हवे आहे, ते सुख, ते समाधान, तो आनंद आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत आपल्याला हाच आनंद कंटिन्यू करायचा आहे. धिस इज युअर. आणि या आनंदातच चेहऱ्यावर सुंदर स्माईल आलेला आहे. ही स्माईल आपल्या जीवनाचा अधिकार आहे. जे स्माईल आपलं जीवन आहे, ते दिव्य आणि सुंदर स्माईल आपल्या चेहऱ्यावर आलेला आहे. इथून पुढच्या पूर्ण आयुष्यात त्या स्माईल आणि आनंदासोबत आपण जगणार आहोत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. यही तो आप हो. यही तो आप हो. सुंदर, प्रसन्न और स्वस्थ, कॉन्फिडंट. एक दिव्य एनर्जी आपल्यामध्ये आलेली आहे आणि आपण सुंदर स्माईल करतो आहे. आपण सुंदर स्माईल करतो आहे. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आता हळूवार वापस यायचं आहे. हळूवार वापस यायचं आहे. हळूवार वापस यायचं आहे. आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत. आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे. रिलॅक्स. आपल्या हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहे. आपल्या हातांच्या अंधारातच डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स, रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचं आहे. येस. कसं वाटतं आहे? कोण सांगेल? कोण शेअर करेल? काय अनुभव आला? माईक ऑन करायचा आहे. हँड रेज करा. मी चान्स देणार आहे तुम्हाला बोलायचा. काय फील होत आहे? कोण सांगेल? सारिका खूप मॅडम छान बोला. वाटतंय. हा बोला अर्चना मॅडम. रिलॅक्स
वाचतो. आणि असं हा, विजय सर बोला. विजय सर, विजय थोरात सर बोला. कॉन्फिडन्स मॅडम इम्प्रूव्हमेंट आहेत ते. येस, बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. कॉन्फिडन्स वाढल्यासारखं झालं वाटतंय आणि अरे वा, मन एकदम हलकं झालं वाटतंय. येस, खूपच छान. ओके, थँक्यू. येस येस, थँक्यू. थोडा नेट इश्यू आहे माझ्याकडे ना, पाऊस चालू आहे बाहेर, त्यामुळे थोडासा नेट इश्यू होऊ शकतो. ओके, पण बाकीच्यांना ओके आहे सगळं. येस येस, व्हेरी गुड. सारिका मॅडम बोला, काय अनुभव आला? चॅट मध्ये नका लिहू, कारण मी चॅट नाही वाचणार आहे. ओके. मला हा अनुभव आला का म्हणजे नाही का आपण तुम्ही बोलला की आपल्या 5 वर्ष आधी 10 वर्ष आधी आपण एखाद्या माणसाला डोक्यात ठेवलं असेल आणि आपण ते माफ करत नाही, तेच वजन घेऊन चालतो. तर काल घरगुती थोडस वाद झाला होता आणि आज दुपारपर्यंत मी मिस्टरांबरोबर त्याच विषयावर भांडत होते. पण मला येस आता माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी तर जुना जे काही वाद होता तो स्किप करते. येस येस झालं म्हणजे पूर्ण स्किपच करून टाकलं मी डोक्यातनं. येस येस येस. तर आज सर्वांनी बघा, सारिका मॅडमने जसं आपल्या मनामधून तो सगळा राग वगैरे जे आधी जुनच होतं ते सगळं स्किप करून टाकलेलं आहे. त्या पद्धतीने आपणही सर्वांनी स्किप करून टाकायचं आहे, ते काढून टाकायचं आहे. आपल्याला त्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या आपल्या सोबत ठेवायच्या नाहीये आणि आजचा आपला वर्तमान काळ खराब करायचा नाहीये. आपण उद्यापासून रेकी लेवल 1 ला सुरुवात करणार आहोत. उद्या आपण ह्या येत्या 5 दिवसामध्ये काय शिकणार आहोत हे देखील आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. आणि खूप सुंदर आपले हे 5 दिवस राहणार आहे. तुम्हाला नक्की आपला क्लास पूर्णपणे आवडणार आहे. जर तुम्हाला आजचा क्लास आवडला असेल तर तुम्ही आजची जी लिंक आहे आपल्या क्लासची ती तुमच्या फ्रेंड्स लोकांनाही शेअर करू शकतात. नातेवाईक, फ्रेंड सर्कल यांना देखील शेअर करू शकतात. ओके, आता आपण थांबूया. श्री स्वामी समर्थ. दिव्य रेकी शक्ती आपल्या सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू थँक्यू थँक्यू. श्री स्वामी समर्थ. टेक केअर. बाय. 6 वाजता क्लास आहे का मॅडम? हो 6 वाजता. हो हो, आहे आहे. ओके, चला बाय, टेक केअर.